स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। संतापलेल्या पतीनं पत्नीच्या पाठीत, पोटात व कमरेवर चाकूने वार करत भोसकून गंभीर जखमी केलं होतं। मात्र यामध्ये जखमी झालेल्या महिलेला मृत्यू झाला। या अशा घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली। आरती अमोल पाटील वय 32, राहणार मेटकरी गल्ली, मंगळवेढा असं मृत महिलेचं नाव आहे। या हाणामारीत आरतीचा सासरा अंबादास पाटील ढेकळेवाडी, भाऊ प्रसाद रामचंद्र चौगुले व आई सोनाली रामचंद्र चौगुले, राहणार मेटकरी गल्ली हे गंभीर जखमी झाले। पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की गेल्या 4-5 वर्षापासून विवाहित आरतीचा पतीसोबत वाद असल्यानं ती माहेरी मंगळवेढा येथील शनिवार पेठेत आपल्या आई वडिलांकडे राहत होते। सासरी नाण्यास घेऊन जाण्यासाठी म्हणून पती व सासू सासरे आल्यानंतर सासऱ्याला मेहुणा प्रसाद चौगुले यांनी मारहाण केली। पती अमोल याने पत्नीला नाण्यास घेऊन जाण्यासाठी आलोय चल असं सांगताच तिने नाण्यास येण्यासाठी नकार दिला। वडिलास होत असलेली मारहाण व पत्नीने दिलेला नकार यामुळे पती अमोल चांगला संतापला। या संतापाच्या भरात अमोलने पत्नीच्या पोटात, पाठीत व कमरेत धारधार चाकूने वार करून गंभीर जखमी केलं। तिला उपचारासाठी प्राथमिक रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरतीला मृत घोषित केलं। दरम्यान इतर जखमींवर मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी पाहणी। सदर घटनेची माहिती समजता तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड व पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। या प्रकरणी आरती हिची आई सोनाली रामचंद्र चौगुले यांनी फिर्याद दिली आहे। पती अमोल अंबादास पाटील, सासरा अंबादास पाटील, सासू विमल अंबादास पाटील यांच्या विरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।